वीटभट्टीला टाळाटाळ करते किंवा तहसीलदार असो किंवा प्रदूषण महामंडळ असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, आमच्या 2 प्रमुख मागण्या होत्या. तर आता विषय असा झाला की कलेक्टर ऑफिसला पण त्याची माहिती नाहीये की कोण कुणावर गुन्हा दाखल करायचा. ही लाजीरवाडी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तरी आता मॅडमनं सगळा अभ्यास करून किंवा पत्रव्यवहार बघून मॅडमने असा आदेश काढला की 15 दिवसाच्या आत तुळजापूर तालुक्याच्या जेवढ्या वीटभट्ट्या आहेत कुठलाही विलंब न राहता वीटभट्ट्या सील करा. तहसीलदार काढला आहे, डिप्टी कलेक्टरनं असा आदेश काढलाय की तहसीलदारला की सगळ्या वीटभट्ट्या त्यांनी सील करा. किती दिवसासाठी सील करण्यात? 15 दिवसाच्या आत सील करा. जवळ तो निर्णय येत नाही की कुणी वीटभट्ट्या आदेश म्हणजे जो जी माहिती आहे GR आहे की तहसीलदारनं करायची का प्रदूषण महामंडळाने करायची, जवळ येत नाही तेव्हा सगळ्या वीटभट्ट्या बंद राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे. आणि गुन्हा कुणावर दाखल करायचा ही दुसरी मागणी आमची की ज्यावेळेस कळ की GR तहसीलदार साहेबाकडे असेल किंवा प्रदूषण महामंडळाकडे त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं त्यांनी आम्ही लिखित स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज आमचा रस्ता माघार घेतला. या संदर्भात आदेश त्यांनी कुणाला देण्यात आलेले आहे? तहसीलदार साहेबाला आदेश दिले आणि प्रदूषण महामंडळाला माहिती सुद्धा त्यांनी एक लेटर काढले. म्हणजे एकंदरीत उद्यापासून कारवाईचा बडगा वीटभट्ट्यावर होणार.